दिलेली शिस्त, त्यांनी शिकवलेला संस्कार, त्याचं दर्शन आपण या ठिकाणी आपण दादांना देऊया असं मला वाटतं. समोर चौतऱ्याच्या समोर कुणीही उभा राहणार नाही याची काळजी आपण सगळेच जण घेऊया. तर आपण बघतोय डॉक्टर डी.वाय. पाटील यांना आज शासकीय इतमात अखेरचा निरोप देण्यात येते. कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच अंत्यदर्शनासाठी नागरिक उपस्थित आहेत. शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि विविध पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यानंतर बघा शोकमय वातावरणात अखेरचा निरोप डॉक्टर डी.वाय. पाटील यांना देण्यात येतोय. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या अंत्ययात्रेत सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती सुद्धा पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शोक संदेश पाठवलाय. आणि ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत लाईव्ह आहेत. ज्ञानेश्वर, सध्या काय आपण दृश्य दाखवू शकतात आणि डी.वाय. पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय, काय तिथे सध्या सुरू आहे? डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांचं पार्थिव आता पॅव्हेलियन या मैदानावरती आलेलं आहे. आपल्याला माहितच आहे की डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कालही ते निधन झालं आणि त्यानंतर एक शोककळा शिक्षण क्षेत्रासह सर्वच क्षेत्रामध्ये आहे ती पसरल्याची पाहायला मिळाले. एक ज्ञानपर्व म्हणून आहे ते डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्याकडे पाहिलं जात होतं. शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं काम त्यांनी केलं. स्वतःची डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी उभा करून अनेक मुलांना आहे ते गरिबांच्या मुलांना विशेषतः शिक्षणाच्या मुक्त प्रवाहात आणण्यासाठी आहे त्यांनी धडपड केली. ग्रामीण भागामध्ये शिक्षण संस्था उभारून एक मोठं जाळं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सुद्धा डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या रूपाने आहे त्याच्यात उभा केलं आणि त्यांच्या निधनानंतर अनेकांनी आहे तो शोक संदेश पाठवत त्याच्या या कार्याचा उल्लेख त्यामध्ये केल्याचा पाहायला मिळते. यामध्ये राजकीय क्षेत्रातले प्रतिनिधी असो, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातले प्रतिनिधी त्याचा उल्लेख केला आणि आता त्यांच्यावरती आहे ते पॅव्हेलियन मैदानावरती अंत्यविधी आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळते. सतेज पाटील यांच्यासह संजय पाटील आणि त्यांचे इतर जी डी.वाय. दादांची मुले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा अंत्यसंस्काराचा सोहळा आहे ते पार पडताना पाहायला मिळते. आता जो मानाचा तिरंगा आहे, कारण डॉक्टर डी.वाय. पाटील हे पद्मश्री होते त्यामुळे शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होत आहेत. मानाचा तिरंगा जो आहे तो आता कुटुंबियाकडे अर्पण केलेला आहे. त्यानंतर आता पुढच्या अंत्यविधीच्या विधीला आहे ती सुरुवात होणार आहे. त्या सोहळ्यासाठी आहे ते मोठ्या प्रमाणात पॅव्हेलियन मैदानावरती नागरिकांची गर्दी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळते आणि एकूणच पाहायला गेलं तर भावपूर्ण निरोप आहे ते सर्वजण देताना पाहायला मिळतात. कारण या डी.वाय. पाटील यांच्या नेतृत्वाने आहे ते या सगळ्या परिसरात कायापालट आहे ते केला होता. शैक्षणिक संस्थांच्या जाळ्यातून आहे त्या अनेकांना रोजगार निर्मितीची संधी मिळवून दिली होती. अनेक चांगले विद्यार्थी त्यांनी घडवले होते आणि त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर त्यांच्यावरती आता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत आणि या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय सुद्धा आहे ते या पॅव्हेलियन मैदानावरती या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळते. आता शासकीय मानवंदना होईल आणि त्यानंतर आहे तो अंत्यविधीचा सोहळा आहे तो संपन्न होणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर अखेरचा निरोप देताना आहे ते सगळ्यांचाच भावना आहे ते दाटून येताना आपल्याला दिसून येतात. अनेक जण आहे ते या आठवणींना उजाळा देताना पाहायला मिळतात आणि एकूणच या आठवणी जागतच आहेत, त्या जागवत त्यांचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळेजण भावपूर्ण निरोप देण्यासाठी इथं दाखल झाल्याचं दिसून येते. अर्थातच ज्ञानेश्वर, मात्र कोल्हापूरकरांसाठी सुद्धा आज अत्यंत दुःखाचा हा दिवस आहे. काय प्रतिक्रिया तिथनं येत आहेत? नक्कीच कोल्हापूरकरांच्यासाठी हा दुःखाचा दिवस म्हणावा लागेल. कारण एक मोठं नेतृत्व आहे ते ज्ञानसूर्य ज्या पद्धतीने आपण म्हणता येईल त्यांना त्या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले डी.वाय. दादा हे आता अनंतात विलीन होत आहेत आणि कसबा बावड्याचा हा सुपुत्र असल्यामुळे बावड्यावासियांनी पूर्णपणे हे ते सगळे व्यवहार बंद ठेवून आहे ते आज त्यांना एक अनोखी मानवंदना दिल्याचं पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर प्रत्येकाचा कंठ आज सकाळपासूनच आहे तो दाटून येताना दिसून येत होता. कालपासूनच आहे खऱ्या अर्थानं दर्शनासाठी आहे ते अंत्यदर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. अखेर दर्शन आज दुपारी बंद करावे लागले आणि त्यानंतर पुढचे विधी आहे ते संपन्न होताना आपल्याला दिसून येतात. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी उभारलेली पहिली शिक्षण संस्था म्हणजे या ठिकाणी वैद्यकीय मेडिकल कॉलेज आणि या मेडिकल कॉलेजच्या इथूनच आहे ते या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आणि तिथून ही अंत्ययात्रा बावडा मार्गे पुढे सरकत आहे ते सध्या पॅव्हेलियन मैदानावरती आहे ते दाखल झालेले आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित असल्याचं दिसून येते. सकाळपासून ते मोठी रिंग आहे ती नेत्यांची लागलेली होती.
मुख्यमंत्र्यांनी शोक संदेश दिलात, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष या ठिकाणी दाखल झाले होते. यासोबतच अनेक मंत्री आज दाखल झाले होते. त्यांनी आहे ते पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलं. आता काँग्रेसचे नेते सुद्धा या सगळ्या अंत्यविधी सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखेरचा निरोप आहे तो आता या ठिकाणी दादांना देताना आपल्याला हा सगळ्या दृश्यांच्या मधून आहे ते दिसून येते. या ठिकाणी दादांचं पार्थिव आहे, त्या पार्थिव देहावरचे अंत्यसंस्कार आहेत, अंत्यविधी आहेत ते सध्या सुरू आहेत आणि त्यानंतर काही वेळातच अंतिम संस्कार आहेत ते पार पडले जाणार आहेत. अर्थातच ज्ञानेश्वर, मात्र ज्या पद्धतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार हा होतो आहे त्यामध्ये कोणकोणते शासकीय सन्मान दिले जात आहेत याबद्दल काही माहिती? दादांनी जे शैक्षणिक सामाजिक काम केले त्या कामाचा अनुषंगाने त्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारने त्यांना 1991 मध्ये आहे ते पद्मश्री अवॉर्ड दिला आणि त्यानंतरच पाहायला गेलं तर दादांनी सुद्धा या क्षेत्राला झोकून देऊन काम केलं. अनेकांच्यासाठी मार्गदर्शक म्हणून ते उभे राहिलेत. अनेक राजकीय नेते सुद्धा त्यांचे मार्गदर्शन नेहमी घ्यायचे आणि त्यामुळे या पद्मश्री पुरस्कार या दादांच्यासाठी जो सन्मान होता त्या सन्मानाचा निरोप देताना सुद्धा अखेरचा सन्मान त्यांना शासकीय इतमामात दिला जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानुसार पाहायला गेलं तर आता तिरंगा ध्वजामध्ये आहे ते त्यांचं त्या ठिकाणी पार्थिव आपल्याला दिसून येतं. हा तिरंगा ध्वज आता अंत्यविधीच्या निमित्तानं आहे ते त्यांच्या कुटुंबियांच्याकडे, पाटील कुटुंबियांच्याकडे, सतेज पाटील, संजय पाटील यांच्याकडे आहे ते सुपूर्द करण्यात आलं आहे. त्यानंतर आता शासकीय मानवंदना या ठिकाणी होणार आहे. बंदुकीच्या फेरी झाडून आहे ती ही मानवंदना दिली जाईल. बँडवरती आहे ते धूम वाजवले जाईल आणि एक शासकीय अंत्यविधीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होईल आणि भावपूर्ण वातावरणामध्ये आहे ते हा निरोप आहे तो त्यांना दिला जाईल. अंत्य सोहळा आहे तो आता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अंत्यविधीचे काही सोपस्कार आहेत ते आता या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसून येतात आणि त्यानंतर आहे ते या ठिकाणी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना शासकीय मानवंदना दिली जाईल आणि शासकीय इतमामात आहे ते त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र ही अंत्यसंस्काराची जी प्रक्रिया आहे ज्ञानेश्वर, ती नेमकं आता कुठल्या टप्प्यावर आहे? एकूणच पाहायला गेलं तर आपल्याला माहित असते की काल त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर निधनानंतर अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या क्षेत्रातल्या दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी भेट दिली, अंतिम दर्शन घेतलं. बिहारचे राज्यपाल म्हणून ते काम करत होते, त्रिपुराला काम केलं, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काही काळ काम केलं. त्यामुळे तिकडचे नेते सुद्धा, राजकीय नेते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले होते आणि आता त्यांचं पार्थिव आहे ते या ठिकाणी दाखल झाल्यानंतर आहे ते पुढचे अंत्यविधी होताना पाहायला मिळतात. संजय पाटील हे ज्येष्ठ सुपुत्र पाटील यांचे आहेत तेही पुढचे सोपस्कार आहे ते पूर्ण करताना पाहायला मिळतात आणि त्यानंतर आहे ते पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहेत आणि त्यानंतर बंदुकीच्या फैरी जाडून शासकीय इतमामात त्यांना मानवंदना दिल्यानंतर आहे ती पडंगणी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, पोलीस प्रशासनाच्या वतीनं सलामी देण्यात येईल. त्यानंतर आलेल्या मान्यवरांच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण होईल, नंतर बडागणी देण्यात येईल. माननीय प्रांत मॅडम आणि तहसीलदार साहेब नाव अनाउन्स होतील.
दलाच्या वतीनं या ठिकाणी मानवंदना आणि हर्ष फायर केला जातोय.